नमस्कार. मी डॉक्टर सौ संगीता जाजू. माझ्या अध्यात्म आणि आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कसं असतं ना, स्त्री ही जात्यास थोडीशी इमोशनल असते, पण त्याचबरोबर ती सोशिकही तितकीच असते. जरी ते इमोशनल असली, म्हणजे अगदी काही बोललं की तिच्या डोळ्यात जरी पाणी येत असलं, तरी परमेश्वरानं तिला सहनशीलता नावाचा गुणधर्मसुद्धा इतका दिलेला आहे की कितीही काही झालं तरी प्रत्येक संकटावर मात करून पुढे जाणं हाच तिचा स्वभाव असतो. पण काही स्त्रिया थोड्या जास्तच इमोशनल असतात आणि त्यांना वाटतं की आयुष्यातलं सगळं दुःख माझ्याच वाटेला आले आहे आणि मग काय करायचं. तर अशा वेळेस काही वाचनातली पुस्तकं मी तुम्हाला सुचवते. नॉट विदाऊट माय डॉटर बाय बेट्टी महमूदी, नंतर श्यामची आई साने गुरुजी, महाश्वेता हे सुधा मूर्तींचं पुस्तक वाचा, खूप छान आहे. खरं बघायला गेलं तर सुधा मूर्तींची सगळीच पुस्तकं खूप छान असतात. ही वाट एकटीची वपू काळे आणि वपूंचं सखी हे पुस्तक, तसेच महानंदा हे जयवंत दळवींचं पुस्तक आहे आणि स्वप्नातून सत्याकडे माधुरी शानबाग यांची ही पुस्तकं वाचा. म्हणजे मग तुम्हाला असं वाटेल की अरे खरंच दुःख हे काही फक्त आपल्यालाच नाही आहे, प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख हे सगळं येत असतं. पण थोडंसं याची पुस्तकं जर आपण वाचली ना, तर मग आपल्याला असं वाटतं की अरे नाही, आपल्यापेक्षासुद्धा कितीतरी पटीनं अधिक दुःखात राहणारे आणि आयुष्यातले चॅलेंजेस, ज्याला आव्हानं असे म्हणतो, ती आव्हानं ना झेलून, आव्हानांना पार करून पुढे गेलेल्या यशस्वी महिला असतात. आणि अशी काही स्त्रियांनी वाचावीशी ही जी मी पुस्तकं सांगितली आहेत ती तुम्ही जरूर वाचा आणि तुम्हाला काय वाटते मला कळवा. नक्कीच तुमची जर मानसिक क्षमता काही बेअर करण्याची कमी झाली असेल तर तुम्ही डे बाय डे स्ट्रॉंग बसाल. अशी एक ज्याला म्हणतात ना की आव्हान स्वीकारणारी पुस्तकं असतात, तर अशी नेहमी तुमच्या वाचनात ठेवा आणि खरंच खूप छान वाटतं मग आपल्याला. धन्यवाद.